TV9 मराठीचा आज विशेष कार्यक्रम लोकसभेचा महासंग्राम पार पडलेला आहे। या कार्यक्रमामधल्या संदर्भात टॉप 9 बातम्या पहा। सत्ता आल्यास इंडियाकडे उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे नेतृत्वासाठी पर्याय कोणाच्या किती जागा यावर नेतृत्व कोण ठरेल हे ठरणार नाही। TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये संजय राऊतांचं वक्तव्य। त्या आघाडीमध्ये असे खूप नेते आहेत। स्वतः राहुल गांधी आहेत, मल्लिकार्जुन खरगे आहेत, उद्धव ठाकरे आहेत ना, खूप नेते आहेत। ते जागांचा विषय आहेत, नाही ते लीडरशिपचा विषय आहे। मतभेद संपवता येतात, मनभेद संपवता येत नाहीत। फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल, अपमान विसरता येतो, विश्वासघात विसरता येत नाही। पुन्हा ठाकरेंसोबत जाण्याच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर। भाजपासोबत जाण्यासाठी उद्धव ठाकरेंवर दिल्लीतील नेते जाळ टाकतायत, पण आम्ही मवियातच। TV9 मराठीच्या लोकसभेच्या महासंग्राम कार्यक्रमात संजय राऊतांचा दावा। आता सुद्धा ह्या क्षणी सुद्धा माननीय उद्धव ठाकरे यांच्यावरती दिल्लीतले अनेक प्रमुख नेते जाळे फेकायचा प्रयत्न करतात, पण आम्ही त्या संदर्भात कोणती रिॲक्शन देत नाही। आम्ही महाविकास आघाडीमध्ये काम करतो आहोत आणि आम्ही शेवटपर्यंत महाविकास आघाडीत राहू। राऊतांना अजून शुद्ध आलेली नाही। दिल्लीत माझे अजून तरी पद जाळ टाकण्यासाठी मला तरी कुणी अजून विचारलेलं नाही। संजय राऊतांच्या गौप्यस्फोटावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर। अजूनही बेशुद्धच आहेत, शुद्धले नाही संजय राऊतांना अजून तरी माझी दिल्लीत एवढी पत आहे की महाराष्ट्राचा एखादा विषय असेल तर मला विचारलं जातं। अद्याप तरी मला कोणीही हे विचारलेलं नाही। भाजपासोबत सरकार स्थापन करण्याचं ठाकरेंच्या मनात होतं। संजय राऊतांनीच हे मला सांगितलं होतं, सुनील तटकरेंचं विधान। उद्धवजींच्या मनामध्ये सरकार सोडावं आणि भाजपबरोबर सरकार स्थापन करावं असं दस्तूर खुद्द संजय राऊत यांनी मला सांगितलं। सुनील तटकरेंना खोटं बोलण्याचा नाद, शिवसेनेनं सोबत यावं असा ठाकरेंना मोदींचा कल दिसला। तटकरेंच्या दाव्यावर राऊतांचं उत्तर। असं काही झालं नाही, तटकरे खोटं बोलतात। ती बैठक झाल्यावरती मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणखी काही काळ बसले। त्या बोलण्यातून असं कल दिसला की मोदींना असं वाटतं की शिवसेनेनं परत त्यांच्याबरोबर यावं। अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाबाबत भाजपासोबत चर्चा झाली नाही। 2019ला दादा उपमुख्यमंत्री नसते तर मविया सरकार 8 दिवसही टिकलं नसतं। सुनील तटकरेंचं वक्तव्य। आज आपल्या मार्फत ठामपणाने सांगतोय की अजितदादांना मुख्यमंत्रीपद दिलं, मेहरबानी नव्हती। अजितदादा उपमुख्यमंत्री झाले नसते तर महाविकास आघाडीचं सरकार 8 दिवस सुद्धा टिकलं नसतं। भाजपासोबत सरकारमध्ये जाण्यासाठी पत्रांवर आमदारांच्या सह्यांचं पत्र। पत्रात भाजपासोबत जाण्यासंदर्भात स्पष्ट उल्लेख होता। सुनील तटकरेंचा दावा। अजितदादा राजभवनावर गेल्याची कल्पना नव्हती। अजितदादांनी कशासाठी सह्या घेतल्या हे अनेकांना माहीत नव्हतं। तटकरेंच्या दाव्याला जयंत पाटलांचं प्रत्युत्तर।